जय श्री कृष्ण मंडळी. तर इथं आलेले होते मी माहेरी. माहेरचा होता तिसराच दिवस. तर मी माझ्या मैत्रिणीला मुलगी झाली म्हणून तिच्यासाठी फ्रॉक शिवायचं म्हणून मी घरूनच माझ्या जे ड्रेसमधले कपडा उरलेले होतं ना, मी ते सोबतच घेऊन आलेले होतं. कारण की आपल्याला माहेरी आलं का भरपूर वेळ असतो, म्हणून मी सोबत घेऊन आले होते इथं येऊन शिवायचं म्हणून. तर इथं मी एका पाठोपाठ एक ड्रेस कट करत होते. असे मी 3 ड्रेस शिवले आणि प्रत्येकी ड्रेसला अर्धा तास लागला आणि पूर्ण ड्रेस 3 ड्रेस म्हणजे 1.5 तासामध्ये झाले. आणि बघा इथं फुल स्पीडमध्ये शिवते. उत्साह खूप होता कारण की पहिल्यांदाच मी एवढ्या छोट्या बाळाचा ड्रेस शिवत होते. मोठ्या बाळाचे शिवले परंतु एवढ्या एका महिन्याच्या बाळाचा मी पहिल्यांदा शिवत होते. तर हा अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता. कसे बसतील असा हा विचार होता, परंतु खूप छान बसले तिला घातल्यावर आणि खूप फिट पण आले. आणि असं म्हणजे आपण काही केलं आणि ते आपल्याला जमलं तर किती खुशी असते ना. आणि इथं एका पाठोपाठ मी 3 ड्रेस शिवून झालेले होते माझे. आणि इथं बघा किती छान क्यूट ड्रेस दिसत होते आणि एवढाच छोटा ड्रेस दिसत होता आणि हा तर रेडीमेड सारखाच वाटत होता, सेम कॉटन फ्रॉक. त्यानंतर मी हे फ्रॉक मी ह्या खिशे लावले, म्हणजे सॉरी खशे लावले साईडला आणि वरी बंधन बांधले. कारण असे रेडीमेड फ्रॉकला असतात ना, मी ते तसंच शिवायचा प्रयत्न केले. जमले का तुम्ही नक्की सांगा. हा तिसरा बघा, हा अम्ब्रेला फ्रॉक सारखा शिवला आणि ह्याला पण साईडला खशे लावले कारण की लूज फिट करता यावं. जास्त फिट शिवल्यावर आपण छोट्या बाळाला कम्फर्टेबल नसते, म्हणून मी थोडंसं लूज शिवले कारण की खशे बांधले